नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मी भिंतीतल्या आरशापुढे जाऊन उभा राहिलो. माझ्या पूर्ण प्रतिबिंबाकडे पाहून आनंदित झालो. कुणाही तरुणीला प्रिय वाटावे असे रूप होते. काळपुरुषाचा नांगर अनेक वेळा माझ्या मुद्रेवरून फिरला होता, पण त्या नांगराची साधी खूण एक सुरकुतीसुद्धा तिथे दिसत नव्हती. उलट मी अधिक तरुण दिसू लागलो होतो. अल्लड अलकेचे मस्तक वाकवून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ययाती इतका मी तरुण दिसत होतो. मी टक लावून माझ्या प्रतिबिंबाकडे पाहू लागलो. काही क्षण गेले. ते प्रतिबिंब धूसर दिसू लागले. त्या धूसरतेतून एकामागून एक अशा तरुणींच्या असंख्य आकृती प्रगट होऊ लागल्या. त्या दात ओठ खात माझ्याकडे पाहत होत्या, काहीतरी पुटपुटत होत्या. मी दचकून 2 पावले मागे सरकलो. ती धूसरता लोप पावली. मी माझ्या प्रतिबिंबाकडे पाहू लागलो. माझे केस विस्कटलेले दिसत होते. मी निरखून पाहू लागलो. पुढच्याच क्षणी माझ्या मस्तकावर वज्राघात झाला. त्या विस्कटलेल्या केसातून एक पांढरा केस वर डोकावून पाहत होता. शाप देणाऱ्या ऋषींच्या भस्मचर्चित हातासारखा तो केस वाटला मला. ययातीच्या मस्तकावर वार्धक्याने आपले निशाण रोवले होते. वार्धक्य जीवन नाटकातला शेवटचा अत्यंत नीरस अंक. मी आता म्हातारा होणार. उपभोग घेण्याची माझी शक्ती नाहीशी होणार. मी अजून अतृप्त आहे. सुखाच्या दृष्टीने क्षुधित आहे, तृषित आहे. नाही, मी इतक्यात म्हातारा होणार नाही. पण तो पांढरा केस मघाच्या तरुणीसारखा तो नुसता फास असेल. मी मोठ्या आशेने आरशात पाहू लागलो. तो पांढरा केस तसाच उभा होता. डोळे वटारून माझ्याकडे पाहत होता. नियतीचे निर्दय प्रतीक होते ते. मी डोळे मिटून घेतले. आरशात दिसणारा ययाती खोटा आहे. अल्लड अलकेचे चुंबन घेणारा ययाती तेवढा खरा आहे, असे मी मनाला बजावू लागलो. तो पांढरा केस निर्दय भविष्याचा दूत होता. त्याचा संदेश मला ऐकायचा नव्हता. त्याला चुकवून मी भूतकाळात पळत सुटलो. पळता पळता मी अलकेपाशी येऊन थांबलो. त्या रम्य संध्याकाळी पाहिलेली अलका, तिचे ते सोनेरी केस. आतापर्यंत शेकडो स्त्रियांच्या लावण्याचा मी आस्वाद घेतला होता, पण सोनेरी केसांची तरुणी. आरशाकडे पाठ फिरवून मी डोळे उघडले. मग मुकुलिकेजवळ आलो. तिला म्हणालो, तुझी ती कळी कुठं आहे? रंगमहालात. तिचे केस सोनेरी आहेत. मद्याच्या धुंदीत मी काहीतरी बोलत आहे असा मुकुलिकेचा समज झाला असावा. ती नुसती हसली. लगबगीने पुढे झाली. रंगमहालाचा दरवाजा हळूच उघडला तिने. मंचकावर बसलेली तरुणी चटकन उठली. माझ्याकडे एक गहिरा कटाक्ष टाकून ती खाली पाहू लागली. मुकुलिकेने दरवाजा बंद करून घेतला. मी हळूहळू पुढे झालो. एखाद्या शिल्पकाराने घडविलेल्या अप्सरेच्या मूर्तीसारखी ती तरुणी दिसत होती. पाषाण मूर्तीसारखी ती निश्चल उभी होती. आपला स्पर्श होताच ही मूर्ती कशी सजीव होईल याचे चित्र माझ्या मनःचक्षूंपुढे उभे राहिले. जवळ जाऊन मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. किंचित अंग चोरून अपांग दृष्टीने ती माझ्याकडे पाहू लागली. मी माझे बाहू पसरले. इतक्यात महाराज महाराज असे मुकुलिकेचे कापरे आणि घोगरे शब्द माझ्या कानांवर पडले. काय झाले असावे हे मला कळेना. अशोकवनाला आग तर लागली नाही ना? मी प्रक्षुब्ध स्वरात विचारले. काय? ती दारातून उत्तरली. बाहेर अमात्य आले आहेत. त्यांना भेटायला सवड नाही मला. ते मघाशीच आले आहेत, पण ते ऐकत नाहीत काही केल्या. युवराजांना शत्रूनं कैद केलंय म्हणे. युवराज? कैद? अलका, सोनेरी केस, पांढरे केस, वार्धक्य, मृत्यू. माझ्या मस्तकात हे सारे शब्द मदोन्मत्त हत्तीप्रमाणे टकरा घेत होते. खाड खाड घोड्यांचा टापा वाजाव्यात तसे माझ्या कानात घुमत होते. दुसरे काही मला सुचत नव्हते. अमात्य खूप बोलले, पुष्कळ बडबडले, पण मला ही पोकळ दरबारी बडबड क्षणभरसुद्धा ऐकायची इच्छा नव्हती. माझे मन महालातल्या त्या तरुणीभोवती पिंगा घालीत होते. यदू पकडला गेला म्हणून देव्यानी रडत होती, पण ययातीला आपल्या महालातून हाकलून देताना
एखाद्या भटक्या कुत्र्याप्रमाणे त्याला राजवाड्यातून बाहेर पिटाळून लावताना देवयानीला थोडी तरी दया आली होती का? तिच्या डोळ्यातून एक टीप तरी पडले होते का? माझ्या राजधर्माची आणि पितृधर्माची आठवण करून देण्याकरता देवयानीने अमात्यांना पाठवले होते, पण तिने आपला पत्नी धर्म कितीसा पाळला होता. वाटले असे वाड्यावर जावे आणि देवयानीचे दोन्ही खांदे धरून गदागदा हलवीत तिला म्हणावे, निर्दये, या 18 वर्षात तुला स्वप्नात तरी पतीची आठवण झाली का? त्याला क्षमा करावी असं एकदा तरी तुझ्या मनात आलं का? तो वाहत जात असताना, प्रवाहात बुडत असताना उडी टाकून त्याला वाचवावं अशी इच्छा तुला झाली का? तू त्या महापुराला भ्यालीस. छे, प्रीतीला कधीही कसलीही भीती वाटत नाही. शर्मिष्ठा अशा वेळी स्वस्थ राहिली नसती. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं हेच खरं. तुला ययाती हवा होता ते एका सम्राटावर पत्नी म्हणून सत्ता गाजवायला. आता कशाला रडतेस? आता भोग आपल्या कर्माची फळं. राजधर्म पाळावा, पितृधर्म पाळावा असं तुला आज वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो स्वतःचा धर्म पाळतो त्यालाच दुसऱ्यांना आपला धर्म पाळावा अशी अपेक्षा करण्याचा अधिकार असतो. बोल निर्दयी, गेल्या 18 वर्षात तुझा पत्नी धर्म कुठं गेला होता? अमात्य बडबडत होते. माझी समजूत घालून मला वाड्यावर नेण्याचा प्रयत्न करीत होते. मला रंगमहालातल्या त्या तरुणीचा कटाक्ष कमलाभोवती रुंजी घालणाऱ्या भ्रमराप्रमाणे माझ्या मनात गुंजारव करीत होता. त्या गुंजारवापुढे अमात्यांची बडबड मला अधिकच कर्कश आणि तापदायक वाटत होती. यदूला सोडवून आणायला जायचे, रणभूमीवर जायचे. तिथे कदाचित मी मारला गेलो तर? छे, माझे जीवन अजून अपूर्ण आहे. माझे मन अद्यापी अतृप्त आहे. माझे यौवन अजून असंतुष्ट आहे. सोनेरी केसांची मुलगी, सोनेरी केस, पांढरे केस, वार्धक्य, मृत्यू. छे, मी यदूला मुक्त करायला जाणार नाही. अमात्य बोलून बोलून थकले. माझा जिभेवर ताबा राहिला नव्हता, विचारांवर ताबा नव्हता, पण त्यांना काहीतरी उत्तर देणे प्राप्त होते मला. मी त्यांना म्हणालो, इतक्या वर्षांनी आठवण केल्याबद्दल महाराज आपले ऋणी आहेत असं महाराणींना सांगा. मुत्सद्दी माणसे घोरपडीसारखी असतात. आपल्या मुद्द्याला चिकटून राहण्यात ती कुणालाही हार जात नाहीत. अमात्य पुन्हा बडबडू लागले. आता माझ्या अधीर मनाचा राग अनावर झाला. मी उत्तरलो, यदूलाच काय, पण महाराणींनाही शत्रूनं कैद करून नेलं तरी मी जागेवरून हलणार नाही. मी महालात पाऊल टाकताच माझी ती अनामिक शय्या मैत्रीण उठून उभी राहिली. बिचारी माझी वाट पाहून कंटाळली असावी, पण तो पांढरा केस माझ्या मनात चलत होता. तो या तरुणीला दिसला तर? छे, ययातीवर पडू लागलेली वार्धक्याची छाया कुणालाही दिसता कामा नये. त्याच्या प्रतिबिंबाला सुद्धा. ययाती चिरतरुण आहे, तो सदैव तरुण राहणार आहे. मी आरशापुढे जाऊन उभा राहिलो. त्या पांढऱ्या केसाने आपले तोंड काळे केले असेल अशी केवढी आशा वाटत होती मला, पण तो दुष्ट माझ्या मस्तकावर पाय ठेवून उद्दामपणे हसत उभा होता. त्या पांढऱ्या केसाचा विसर पडावा म्हणून अलकेच्या सोनेरी केसांची स्मृती मी मनात घोळवू लागलो. मावळत्या सूर्याच्या छटांनी चमकणारे तिचे ते केस माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले. मी डोळे भरून ते पाहू लागलो. मी चमकून पाहिले. ती तरुणी हळूच माझ्याजवळ आली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. मी तिच्यापासून असा दूर का उभा राहिलो आहे हे कोडे पडले असावे तिला. इतकी लगट करूनही मी स्वस्थ आहे असे पाहून तिने माझ्या छातीवर आपले मस्तक ठेवले. माझ्या गळ्यात आपले दोन्ही हात घातले. मी तिच्या केसांकडे पाहिले. एकदम तिला दूर ढकलून मी ओरडलो, चल, चालती हो इथून, चालती हो. आपल्या हातून काय अपराध घडला हे तिला कळेना. कावरीबावरी होऊन ती माझ्याकडे पाहू लागली. मी रागाने मुकुलिकेला हाक मारली. ती धावतच आत आली. माझ्याकडे टकमक पाहू लागली. मग धीर करून तिने विचारले, काय झालं महाराज? हे तुझं फूल फेकून दे, जा जा बाहेर. का? अपमान केला तिने महाराजांचा. माझी आवड तुला ठाऊक आहे ना? आहे ना? महाराजांना आवडेल अशीच ही. त्या तरुणीजवळ जाऊन तिने तिचे मुख हळूच वर केले. ती रडत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचे मस्तक दोन्ही हातांनी वाकवीत उद्गारलो, हिचे केस पहा. यात एकतरी सोनेरी केस आहे का? मला सोनेरी केसांची मुलगी हवी आहे.
मद्याच्या धुंदीत मी काहीतरी बोलत आहे असे मुकुलिकेला वाटले असावे, पण मुद्रेवर तसा भाव न दाखवता ती म्हणाली, गुरु महाराजांना सांगते मी तसं. सांगते बिंगते काही नाही. ती केव्हा मिळेल ते उद्याच कशी मिळेल? महाराजांची ही आवड जरा मुलखा वेगळी आहे. थोडा धीर धरला तर. धीर बीर काही नाही. इतके वर्ष झाली एकसुद्धा सोनेरी केसांची मुलगी या महालात कधी आली नाही. मुकुलिका हात जोडून म्हणाली, 15 दिवसांची मुदत द्यावी महाराजांनी. पंधरवाड्यात गुरु महाराज कुठूनही महाराजांना हवी असलेली वस्तू. ठीक आहे, 15 दिवसांची मुदत देतो मी. पण 15 दिवसात अशी मुलगी इथं आली नाही तर 16व्या दिवशी तुझीने तुझ्या गुरु महाराजांची धिंड काढून हाकलून देईन तुम्हाला. आज तिथी कोणती? अमावास्या. ठीक आहे, पौर्णिमा हा तुमचा मुदतीचा शेवटचा दिवस. पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत जर माझ्या महालात सोनेरी केसांची तरुणी आली नाही तर. मुकुलिका हात जोडून समोर उभी होती. तिच्या अंगावर खेकसून मी म्हणालो, उभी कशाला राहते आहेस इथं? तो मूर्ख अमात्य 4 घटका बडबडत बसला. आता तू चालती हो. दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हे वर आल्यावर मी जागा झालो. उठताच आरशासमोर जाऊन उभा राहिलो. प्रतिबिंबाकडे निरखून पाहिले. मी स्तंभित झालो. रात्री दिसलेला पांढरा केस तर एखाद्या भूतासारखा माझ्या डोक्यावर नाचत होताच, पण त्याच्या जोडीला तिथे दुसरा पांढरा केस. विमनस्क स्थितीत मी मंचकावर येऊन पडलो. या कुशीवरून त्या कुशीवर झालो, तळमळलो, तडफडलो, पण मस्तक पोखरून टाकणारे ते विचित्र विचारचक्र काही केल्या थांबेना. शर्मिष्ठेची पुन्हा पुन्हा आठवण होऊ लागली. वार्धक्याची भीती, मृत्यूची भीती, जीवनातली अतृप्ती, हे सारे दुःख कसलाही आडपडदा न ठेवता मी तिला सांगितले असते. तिच्या अश्रूंनी मी माझ्या हृदयातली ही अनामिक आग शांत केली असती. पण मी एकटा होतो या उभ्या जगात, अगदी एकटा होतो. मी विचार करू लागलो, 18 वर्षे सुखविलास भोगूनही मी अतृप्त का राहावे? प्रत्येक दिवशी नवी सुंदर मैत्रीण लाभूनही मी एकटा आहे, अगदी एकटा आहे असे मला का वाटावे? हस्तिनापूरचा सम्राट असूनही मी असहाय्य आहे, असुरक्षित आहे या भीतीने माझे मन व्याकुळ का व्हावे? जीवन म्हणजे काय? मनुष्य कशासाठी जन्माला येतो? तो का मरतो? जीवनाचा हेतू काय? त्याचा अर्थ काय? जन्म आणि मृत्यू, यौवन आणि वार्धक्य या गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत काय? दिवस आणि रात्र यांच्या इतक्याच या जोड्या स्वाभाविक आहेत काय? मग वार्धक्य आणि मृत्यू यांचे मनुष्याला इतके भय का वाटते? मनुष्य कशावर जगतो? प्रेमावर. पण प्रेम म्हणजे काय? बाबा मृत्यूशयीवर होते तेव्हाचा तो प्रसंग. एका बाजूला धनुष्यबाण असलेली आणि दुसऱ्या बाजूस जयतु जयतु नहुषः अशी अक्षरे असलेली त्यांची ती सुवर्णमुद्रा. नाही, ती अक्षरे खरी नाहीत. जीवनाच्या सुवर्णमुद्रेच्या एका बाजूस असलेले धनुष्यबाण काळपुरुषाचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्ध मनुष्य आहे. बाबांचे यतीवर आणि माझ्यावर प्रेम होते. मग त्यांनी इंद्राणीचा अभिलाष का धरला? आपल्या मुलांच्या वाट्याला शापित जीवन येईल याचे भय त्यांना कसे वाटले नाही? प्रीती, ममता, वात्सल्य हे सारे जगातले मुखवटे आहेत. मनुष्य फक्त स्वतःच्या सुखासाठी जगतो, केवळ आपल्या अहंकाराच्या तृप्तीसाठी जगतो. तसे नसते. आईचे माझ्यावर खरेखुरे प्रेम असते तर तिने अलकेची निर्दयपणे हत्या केली असती का? त्या हत्येने ययातीला किती दुःख होईल याचा तिने क्षणभर तरी विचार केला नसता का? आईबाबांचे प्रेम, पती पत्नीचे प्रेम, सारी प्रेमे ही सोंगी असतात. ती नुसती नाटके असतात. मनुष्य अंतरंगात प्रेम करतो ते फक्त स्वतःवर, आपल्या शरीरावर, आपल्या सुखावर, आपल्या अहंकारावर. स्त्री पुरुषांच्या गूढ, नाजूक आणि अद्भुत आकर्षणात सुद्धा प्रेमाचे हे स्वार्थी स्वरूप बदलत नाही. देवयानीने मला काय दिले? 2 घटकांचे शरीर सुख म्हणजे काय प्रेम? उद्दाम वासनेची तृप्ती म्हणजे काय प्रेम? प्रेम निराळे, वासना निराळी. स्त्री पुरुषांच्या प्रेमातही वासनेचा अग्नी धगधगत असतो, पण तो यज्ञकुंडातला अग्नी असतो. जीवनधर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा तो अग्नी असतो.
या अग्नीचे पावित्र्य मी सांभाळले नाही. गेल्या 18 वर्षातले माझे स्वैर जीवन तो अरण्यात पेटलेला वणवा आहे. त्या वणव्यात किती निष्पाप पाखरे होरपळून गेली असतील, किती सुकुमार सुगंधी वेलींची राख रांगोळी होऊन गेली असेल. हा पश्चाताप आहे. छे, या 2 पांढऱ्या केसांच्या दर्शनामुळे मला अकाली वैराग्य येऊ लागले आहे. 18 वर्षात जे घडले ते काय केवळ माझ्या दोषामुळे? देवयानीने स्वतःवर प्रेम केले, मीही स्वतःवर प्रेम केले. सुखाचा शोध करीत मी जगभर धावत सुटलो. धावता धावता माझ्या पायांखाली अनेक कळ्यांचा चोळामोळा झाला असेल, पण त्याला मी काय करणार? सुखामागे मी 18 वर्षे धावलो, ते हस्तगत करण्याकरता प्रत्येक क्षण मी उपभोगात घालविला. असे असूनही मी अतृप्त का? मी दुःखी का? अगणित क्षणभंगुर सुखांच्या सिंधूतून अमर सुखाचा एक बिंदूसुद्धा कसा निर्माण होत नाही? अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.